कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणात सुट्टीचा आनंद दुर्घटनेत बदलला. नदीच्या डोहात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा मृत्यू. पेड तालुक्यातील वरेडी कोळीवाडा बंदरावर भीषण आग. घोड्यांसह मासेमारी साहित्य जळून खाक. कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ. वावे सापिल्ली रस्त्याची दयनीय अवस्था. खराब रस्त्यांविरोधात ज्येष्ठ नागरिक उपोषणावर. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी. आणि चिपळूणमध्ये रात्रभर वीज गायब. संतप्त नागरिकांचा सबस्टेशनवर मोर्चा. नगरसेवकांचा अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणन गावात नागझरी नदीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका 15 वर्षीय मुलीसह गुहागर येथील दोघांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धामणन काजू फाटा परिसरातील नागझरी नदीत ही दुर्घटना घडली. उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी फिरण्यासाठी आलेले हे तिघे नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल डोहात बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेत लावण्या विजय पार्टे वय वर्ष 15 राहणार साखर खेड, नितीन सूर्यकांत जाधव वय वर्ष 38 आणि विराज किशोर जाधव वय वर्ष 12 दोघेही राहणार गुहागर यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली. मात्र तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पेड तालुक्यातील वरेडी कोळीवाडा बंदरावर भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत अनेक होड्या, इंजिन तसेच मासेमारीसाठी वापरण्यात येणारे जाळे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत कोळी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे बंदर परिसरात एकच धावपळ उडाली. आग वेगाने पसरत असल्याने कोळी बांधव आणि महिलांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल 2 तासांच्या अथक मेहनतीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत अनेक होड्यांचे मोठे नुकसान झाले होते. मासेमारीचे साहित्य जळून गेल्याने कोळी समाजासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले. दरम्यान या घटनेनंतर कोळी बांधवांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. नुकसानीचा पंचनामा करून बाधित मच्छीमारांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरतीये. खेड तालुक्यातील वावे दवाखाना ते सापिर्ली पिंपळवाडी या रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक प्रकाश लक्ष्मण पालांडे यांनी खेड तहसीलदार कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी उपोषणकर्ते प्रकाश पालांडे यांनी केली आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत प्राण गेले तरी उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून ग्रामस्थांनी देखील पालांडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. आता प्रशासन यावर किती लवकर निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. चिपळूण शहरात रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून महावितरणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गोवळकोट, पेठमाप, गोवळकोट रोड आणि खेंड परिसरात काल रात्रीपासून मोठा अंधार पसरला होता. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असतानाच रात्री 10च्या सुमारास वीज पूर्णपणे गायब झाली. प्रचंड उकाडा आणि त्यात वीज नसल्याने संतप्त नागरिक आणि शेकडो तरुण थेट गांधारेश्वर सबस्टेशनवर धडकले. दुसरीकडे माजी नगरसेवक आशिष खातू यांच्यासह नागरिकांनी महावितरणच्या पॉवर हाऊस कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना नेमका फॉल्ट सापडत नसल्याने आणि वीज कधी येणार याचे उत्तर न देता आल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी नगरसेवकांनी महावितरण अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत सेफ्टी उपकरणांच्या अभावापासून पर्यायी वीज पुरवठ्याच्या नियोजनापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले.
पहाटे वीज पुरवठा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र काही भागात वीज आली आणि सकाळी पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. दरम्यान शहरातील सर्वच नगरसेवक आज महावितरण कार्यालयावर धडकले. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी. काल रात्रीपासून चिपळूणच्या शहर भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला होता. गोळकोट रोड, पेठमाप आणि बाजारातला काही भाग हा अंधारात होता. रात्री उशिरा 3-3:30 वाजल्यापासून म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून जवळजवळ पहाटेपर्यंत ही सगळी मंडळी MECBच्या कार्यालयावर धडकलेली होती. आज ही सगळी मंडळी आलेली आहेत. काल माजी नगरसेवक आशिष खातू या ठिकाणी आलेले होते. त्यांना प्रथम काय उत्तर मिळालं ते आपण ऐकूया. काल तुम्हाला आपल्याला चिपळूण शहरवासियांना एक नक्की सवय आहे की सोमवार म्हटलं की लाईट जातो. मग आपल्या आलेल्या येणाऱ्या पाहुण्याला मी सांगतो सोमवार आज लाईट येणार नाही. ही मानसिकता प्रत्येक घराची आहे, प्रत्येक स्त्रीची आहे. अगदी जी सोमवार असेल तर स्त्री रविवारीच तिथं मिक्सरला वाटण करून ठेवली. इतकी मानसिकता की सोमवारी लाईट काल रात्री तुम्ही आले रात्री 2 वाजता, तेव्हा इथे तुम्हाला काय उत्तर मिळाली? इथं पहिल्यांदा उत्तर द्यायला कोणीही सक्षम अधिकारी इथं उपलब्ध नव्हता. जिथे ही कंप्लेंटची जर त्यांचं ऑफिस आहे तिथे एकही व्यक्ती नव्हता. मी पूर्ण कुलूप लावलं. त्याचा मी सोशल मीडियावर फोटो पण पाठवला. आणि ज्यांचा लोकांचा उद्रेक एवढा होता की ज्यावेळी मी इथं आलो तर काही लोक इथल्या वॉचमनवर आवाज करत होते किंवा त्याला अटॅक करायला प्रयत्न करत होते. पण आमच्यासारखे आला भाऊ हा वॉचमन आहे, हा ऑपरेटर आहे, ह्यांचा काही संबंध नाही, तुम्ही ह्याला हे करू. म्हणजे कुठंतरी ह्या जे चालू आहे की आता सगळं इथं अधिकारी कोण नसल्यामुळे उद्या इथं काल भानगड होण्याची शक्यता होती. मी होती. मग हे अधिकाऱ्यांना आज आम्ही सांगायला इथं आलेलो होतो. आणि जे चिपळूण शहरात फक्त 2च कंप्लेंट नंबर आहेत ते 4 पुढच्या 24 तासामध्ये 4 नंबर करा याचा पण आग्रह आज सगळे नगरसेवक आहेत. निहार आहे, अंकुश आहे, विकी आहे, ही सर्व टीम आमच्यावर होती. आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली आम्हाला 4 नंबर. आणि आत्ता जी लाईटची आमच्या खेड, उक्ताड, पेठमाप आणि ह्या भागामध्ये लाईट गेलेली आहे ती पुढच्या 2 तासात सर्व भागातली लाईट आली पाहिजे. आपल्याबरोबर निहार कोवळे आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया काय मागणी केलेली आहे त्यांच्याकडनं आणि कसा पावित्र्य असणार आहे नगरसेवक म्हणून, शिवसैनिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून. मी आधी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की नगरसेवक म्हणून आमचं जे काय करायचं होतं ते आता करून झालेलं आहे. आता आम्ही शिवसैनिक म्हणून जे काय करू शकतो ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला पण आम्ही त्यांना एवढंच सांगितलेलं आहे 3 वाजेपर्यंत तुम्ही ही लाईट चालू करून द्यायची, नाहीतर आम्ही त्या विषयात लक्ष घालणार आणि एकदा आम्ही हात टाकला की आम्ही पाय ठेवणार तुमच्यात आणि बाहेर पडणार. नंतर त्यांना लॉक लावून टाकणार. 3:30 नंतर सगळी लोक, कारण की लोक अक्षरशः फ्रस्ट्रेट झालेली आहेत. लहान मुलं आहेत, प्रेग्नेंट्स असलेले महिला आहेत, त्यांच्या अडचणी जर ह्यांचे नाते आता हे अजून AC मध्ये बसलेत. कालचा दिवसभर हे AC मध्ये होते, आज दिवसभर हे AC आहेत. बाकीच्यांची तशी परिस्थिती नाही आहे. आत्ता परिस्थिती त्यांनी जे मेंटेनन्सचं सांगितलं तो फर्नांडिस म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर आलाय सकाळी 9:30 वाजता. म्हणजे ह्यांना लोकांशी पडलेलं नाही, ह्यांना कॉन्ट्रॅक्टरशी पडलेली आहे. माझा तर ठाम आरोप आहे की कॉन्ट्रॅक्टरसाठी हे अधिकारी येतात की लोकांसाठी, हा प्रश्न आम्ही आधी तिथे विचारला. आमच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र स्वरूपात आहेत. लोकांचा जनप्रक्षोभ उसळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर 3 वाजल्यानंतर जर लाईटचं काम झालं नाही तर आज संध्याकाळी इथे काय होईल ह्याची आम्ही कुठचीही शाश्वती घेणार नाही. माझ्या प्रभागातल्या नागरिकांना घेऊन मी स्वतः आधी इथे येणार आहे आणि अशीच सगळ्या लोकप्रतिनिधींची भावना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर 3 वाजेपर्यंत त्यांनी काम नाही केलं तर चिपळूणमध्ये आज काय होईल आणि काय ते आम्ही सांगू शकत नाही आणि त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यापूर्वी नागरिकांना त्रास झाल्यानंतर नागरिक स्वतः येत होते, मात्र यावेळची नगरसेवकांची पूर्ण फिल्डिंग या वेळेला या कार्यालयावर धडकलेली आहे. अंकुश आवलेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाणून घ्या कोणत्या प्रकारचं अल्टिमेटम आज तुम्ही त्यांना दिलेलं आहे. सर्वप्रथम आधी आपला आभार आहे की आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून आज जनतेपर्यंत हा विषय पोहोचवत आहे. खरं तर महावितरण अतिशय गांभीर्याने हा विषय घेत नाही आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे कायम चालू आहे. मागच्या आता आशिष खातू आम्हाला बोलले की बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांची बैठक झाली होती की ह्या लोकांना सांगितलं होतं की आपण फोन वाढवा. तर मला वाटतं ह्यांना त्याला गांभीर्य नाही हे त्याला दिसून येतं आहे. आज त्यांनी सांगितलेलं 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत काय टायमिंग सांगतात त्याला काय अर्थ नाही आहे. कांबळे साहेब सांगतात 12 वाजता, त्याच्यावरचा आधी सांगतो 1 वाजता. यांच्यामध्ये एक प्रकारची कुठल्या प्रकारची एकजूट यांच्यामध्ये नाही. नागरिकांशी खेळणं हा त्यांचा उद्योग आहे आणि पैसे कापणं दुसरा उद्देश त्यांचा आहे. राहिला प्रश्न फोनचा, कंप्लेंट फोनवर फोन केल्यावरती त्यांचा फोन लागत नाही, नुसता टिंग वाजतो. आता हे म्हटल्याप्रमाणे 2 फोन द्यायची जबाबदारी आहे. जर ह्यांना यांच्याकडे यायची नसेल तर आम्ही शिवसेनेच्या वतीने, नगरसेवकांच्या वतीने, व्यापाऱ्यांच्या वतीने यांना 5 मोबाईल आम्ही द्यायचं मान्य करतो आहे की ह्यांना आज संध्याकाळी मोबाईल घेतले नाहीत किंवा यांना कार्ड भेटलं नाही तर आम्ही आज सगळे नगरसेवक, नागरिक, व्यापारी यांना 5 मोबाईल गिफ्ट देणार हे 100% आहे सांगून टाकतो. आपण बघू शकतो रात्रभर गोळकोट रोड, पेठमाप, मुरादपूर आणि ह्या अवताडसारख्या खेडसारख्या विभागामध्ये लाईट नसल्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत आणि या सर्वांचा त्रास सहन होत नाही किंवा नागरिकांच्या तक्रारी येतात म्हणून हे सगळे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत.
सुस्त झालेलं प्रशासन कशा प्रकारे काम करेल, आज या भागामध्ये लाईट येईल का, हा आता विषय बघण्यासारखा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संध्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी बोगदा ते चिपळूण दरम्यान मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला. विशेषतः भरणे नाका पुलाखाली मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग होत असल्याने वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरते आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने खेड पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांची भेट घेत निवेदन सादर केले. महामार्गावरील अवैध पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करावी तसेच अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, शहराध्यक्ष नंदू साळवी, नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, युवा मोर्चा पदाधिकारी ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेटी उभारणीच्या प्रस्तावाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. बुरोंडी जेटी संदर्भात आयोजित बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल 237 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून हरणे, दाभोळ आणि बुरोंडी हे महत्त्वाची मासळी उतरवण्याची केंद्रे आहेत. बुरोंडी गावात सुमारे 100 नोंदणीकृत मासेमारी नौका असून हजारो नागरिकांचा उदरनिर्वाह मत्स्य व्यवसायावर अवलंबून असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली. बुरोंडी येथे जेटी उभारल्यास मासळी वाहतूक सुलभ होईल, खर्च कमी होईल आणि मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच वादळी हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्र शासनाच्या FIDF योजनेच्या धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कोणत्याही ठिकाणाचे नामकरण करण्याचा अधिकार न्यायालयाचा नसून तो राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो असे स्पष्ट मत कोर्टाने नोंदवले. दरम्यान दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी नामकरणाचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याचे सांगत अखेरीस विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. नमस्कार, मी अतुल दिबा पाटील, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा मुलगा. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे याकरता जे आपले प्रयत्न चालू आहेत त्याकरता आपल्या समाजातील एक वकील श्री विकास पाटील यांनी एक याचिका आधी हायकोर्टात दाखल केली होती, परंतु हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी हीच याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे व सुप्रीम कोर्टाने देखील आज माझ्या माहितीप्रमाणे ती याचिका फेटाळली आहे. याचिका फेटाळली गेल्यामुळे लोकांच्या मनात एक शंका येते की दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या बाबतीत काही झालेलं आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव न देण्याकरता याचिका फेटाळली गेलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर याचिकेचा आणि दिबा पाटील साहेबांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामकरणाचा त्याचा काही एक संबंध नाही आहे. खरं तर नामकरणाचा जो प्रश्न आहे हा सरकार दरबारी आहे. राज्य सरकारने आपले ठराव करून केंद्र सरकारला पाठवलेले आहेत. केंद्र सरकारकडे ते प्रतीक्षेत आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ते कॅबिनेटकडे पाठवले आहेत असं समजतं व हे सर्व होत असताना खरं तर यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे व त्याचप्रमाणे न्यायालयाने काय नक्की निर्णय दिला याची माहिती नाही आहे. परंतु त्याचप्रमाणे न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहेत काय फार मोठी नवलाची किंवा अशी विशिष्ट गोष्ट असं म्हणता येणार नाही. आमचा जो नामकरणासाठी जो प्रयत्न आहेत ते संपूर्ण पद्धतीने चालू आहेत, शासकीय पद्धतीने, लोकांच्या आंदोलनाच्या पद्धतीने व ह्या पद्धतीने. आणि मला स्वतःला अशी वैयक्तिक खात्री आहे की हे लाव लवकरात लवकर नवी मुंबई विमानतळाला लागेल व नवी मुंबई विमानतळाचं नाव आपल्याला लवकरच बघायला मिळेल की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ.
तरी लोकांनी याबाबतीत कुठल्याही प्रकारची शंका मनात आणू नये व पुढील जी काही पावलं या नामकरणासाठी आपली उचलली जातील त्यात आपला सहभाग जास्तीत जास्त संख्येने नोंदवावा अशी मी आपल्याला एक दिबा पाटील साहेबांचा नातेवाईक किंवा मुलगा या नात्याने विनंती करतो. नमस्कार. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नव्या चर्चांना जोर चढला असून सोशल मीडियावर काही स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आलाय. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी नामदार भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता राजकीय वारशाच्या चर्चाही रंगू लागल्यात. गोगावले समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर भावी विधान परिषद सदस्य विकास गोगावले अशा आशयाचे स्टेटस मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जातात. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. समर्थकांकडून अभिनंदनपर पोस्ट, डिजिटल बॅनर आणि स्टेटस शेअर केले जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रायगडला नवे नेतृत्व मिळणार का अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये देखील रंगू लागली आहे. राजकीय जाणकारांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मात्र अद्याप अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसल्याने या चर्चांकडे राजकीय अंदाज म्हणूनच पाहिले जात आहे. रायगडच्या राजकारणात सध्या विकास गोगावले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया देत शिवसेना नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शिवसेना सर्वात मोठा पक्ष असूनही पालकमंत्री पदासंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी या विषयावर अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील असं स्पष्ट करत अधिक प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. याबद्दल आम्हाला त्यातली काही कल्पना नाही. ही बाब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ठरवतील आणि आम्ही त्याही वेळेला सांगितलेलं आहे की ज्यांनी आमच्यासाठी एवढं वेळ म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष होत आलेले आहेत, त्यामुळे योग्य निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही घेतील असं आम्हाला वाटतं. जे काही आमचे नेते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं आहे. कारण आज जर पाहिलं आपण तर 1 नंबरला शिवसेना आहे कोकणामध्ये, 2 नंबरला भारतीय जनता पार्टी आहे आणि 3 नंबरला NCP आहे, अजितदादा पवार पार्टी. तर अशा प्रकारे हे बलाबल आहे. त्याच्यामध्ये आता आमचे जे काही नेते आहेत ते बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुनीताताई पवार हे तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे बसून योग्य निर्णय काढतील असं आम्हाला वाटतं आहे. कारण मागच्या वेळेला ही जागा आम्ही राजू साबळेच्या माध्यमातून लढवली होती. कारण त्यावेळेला जी काही परिस्थिती वस्तूची होती त्यानुसार थोडं अपयश आलं, ना तर ती जागा त्यावेळेला आम्ही शिवसेनेने लढवली होती. हे आगे तेवढं. रायगडमधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. शिवसेना नेते महेंद्र दळवी यांनी विधान परिषदेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्लाबोल केला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि संपूर्ण कोकणात सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेलाच मिळाले होते असा दावा दळवींनी केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महायुती धर्म पाळूनही वारंवार शिवसेनेची फसवणूक होत असल्याचा आरोप करत दळवींनी जिल्हा परिषद निवडणुकीचा देखील उल्लेख केला. रायगडमध्ये शिवसेना अव्वल असूनही अध्यक्षपद भाजपला देण्यात आलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ज्यांची खेळी होती त्यांची खेळी सक्सेस झाली असा टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे तटकरे यांच्यावर निशाणा साधला. येत्या निवडणुकीत शिवसेना स्वतःचा उमेदवार उभा करून विजयी करण्याइतकी ताकद ठेवते असा दावा करत ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचं दळवींनी स्पष्ट केलंय. रायगड आणि कोकणने कायम शिवसेनेला साथ दिली असून त्यामुळे उमेदवारीवर आमचा हक्क असल्याचं त्यांनी म्हटलंय. सर, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 तारखेला निवडणूक प्रक्रिया जी ती पार पडते. कोकणामधून राष्ट्रवादीच्या अनेक तटकरेने उमेदवारी देण्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र त्या बदल्यामध्ये आपल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळत आहे. काय एकंदरीत व्यूहरचना आखली जाते, काय सांगता? असं तर अजिबात नाही आहे. कारण पालकमंत्री आणि आताच्या विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था कोकणाची निवडणूक याचा दूरगामी संबंध नाही आहे. गेल्या 1.5-2 वर्ष पालकमंत्रीपदापासून आम्ही वंचित नक्की आहोत. पण आमची आग्रही मागणी होती मुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे की रायगडला पालकमंत्रीपद बऱ्याचशाच्या रूपाने मिळावं आणि म्हणून त्यावेळेला दिलेल्या पदाला स्थगित दिली
आणि खऱ्या अर्थाने त्याला पण 2 वर्ष झाली. आत्ताची निवडणूक लागली, या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आत्ता ही निवडणूक 18 तारखेला लागली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक शिवसेना लढणार, कारण मागच्या वेळेला ही निवडणूक शिवसेनेने धनुष्यावर लढली होती राजू साबळेच्या रूपाने. तो अधिकार आमचा आहे आणि सर्वाधिक मताधिक्य आमच्याकडे असल्यामुळे मला असं वाटते वरिष्ठ ह्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील. आदरणीय शिंदेसाहेबांना उद्या आम्ही भेटणार आहोत या संदर्भात रायगडवासी आहे. आणि आम्ही आग्रही मागणी करणार आहोत की जिल्हा परिषद झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही नंबर 1चा पक्ष असून देखील आम्हाला आपल्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे युतीत जावं लागलं. पण 3 नंबर असला भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपद दिलं. आता तो माहितीचा निर्णय होता, आम्ही मानून घेतला. आत्ता खऱ्या अर्थाने ही निवडणूक ज्या पद्धतीने निकाल लागलेत, कोकणामध्ये आम्ही सर्वात मताधिक्याने असल्यामुळे 100% महायुतीचे सगळे 3ही वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये 17 जागेची निवडणूक आहे. रायगड जागा ही शिवसेना सुटणार, त्यामुळे त्याच्यावर कोणी इतर पक्षांनी दावा करून असं आमचं व्यक्तिमत निश्चित आहे. पेण शहरातील कोंबडपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग 2026 नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत महाकाल वॉरियर्स संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं, तर ग्लोरियस संघ उपविजेता ठरला. विजेत्या महाकाल वॉरियर्स संघाला 25,000 रुपयांची रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर उपविजेत्या ग्लोरियस संघाला 15,000 रुपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब राज पवार याला, उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जय बांधणकर याला, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान रितेश पवार याला मिळाला. मालिकावीर म्हणून पराग भगत याचा गौरव करण्यात आला. या बक्षीस वितरण सोहळ्यास मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीगचे हे 12वे वर्ष असून लालबाग वॉरियर्स, रायटिंग स्टार्स, महाकाल वॉरियर्स आणि ग्लोरियस असे 4 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. दरम्यान पेण शहरातील युवकांनी क्रिकेटच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवत तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. आम्ही कमिटीवर असताना 12 वर्ष पहिली जी जुनी कमिटी होती त्यांनी 12 वर्ष घडवली आपल्यासाठी, खेळाडूंसाठी 11 वर्ष त्यांनी दिली साथ. या वर्षी त्यांनी आपल्याकडे दिलं, 12वं वर्ष होतं यंदा. या वर्षी KPL होणार नाही हे चालू होतं. पण सगळ्या पोरांना एकत्र घेऊन गणेश पवार असेल, अभिषेक असेल, प्रथमेश म्हात्रे, सचिन असेल, तन्मेश अक्षय असेल, जय बांधणकर, राज पवार, मी स्वतः किंवा अजून आळीतली पोरं, या सगळ्यांना घेऊन ही KPL करायची हा उद्देश कमिटीने घेतला. आणि त्यांनी ठरवलं की नाही KPL करायची, आपल्याला सर्व पोरांना एकत्र येऊन काहीतरी करायचं आहे, खेळ खेळायचा आहे, सर्वांनी येऊन एकत्र खेळायचं हे ठरवल्यावरती सर्व पोरांनी मेहनत घेतली, चालू केली. कोणी स्पॉन्सरशिपच्या पाठी लागलं, कोणी विकेट, कोणी ग्राउंडच्या पाठी लागलं. सगळ्यांनी एकत्र येऊन ही KPL करण्याचं ठरवलं आणि हे डेट निश्चित केली की बाबा या तारखेला करायची म्हणजे करायची. आणि या सगळ्यांची साथ एकत्र येऊन आजचा दिवस हा आला. आपली KPL झाली 2026ला. मी सर्व खेळाडूंचे म्हणा, काही लोकांनी जे आपल्याला मदत केले, काही लोकांनी जो सपोर्ट केला, आपल्याला पूर्ण पाठिंबा दिला, आपल्याला पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, शाळा क्रमांक 4 असेल, यांनी जी आपल्याला मदत केली यांचा मी सहर्ष आभारी आहे. आणि या सर्व खेळाडूंचा पण आभारी आहे की ज्यांनी आपल्याला 2 दिवस दिले. 54 खेळाडूंनी आपल्या 2 दिवस दिले, त्याच्यामुळे जी KPL ही चांगल्या प्रकारे. याच्यासाठी मी सर्व खेळाडूंचे, आपल्याला मदतनीस आहेत त्यांचे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि सर्व स्पॉन्सरांचे मी शतशः आभारी आहे. माझे 2 शब्द आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेत पेण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. स्पर्धेमध्ये वैयक्तिक आणि ग्रुप डान्स अशा 2 गटांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळाले. स्पर्धकांनी आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. वैयक्तिक गटात प्रदीप गुप्ता याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ग्रुप डान्समध्ये डार्कमेट्स डान्स संघ विजेता ठरला. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध गायक परमेश माळी,
मयूर नाईक, सनी संते यांच्यासह अनेक कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढवली। दरम्यान या भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव पाटील, श्रुती पाटील आणि मॅजिक मोमेंट डान्स अकॅडमीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे आणि नील यांनी केले। प्रमुख पाहुणे आणि आज ही कार्यक्रम स्पर्धा ज्यांचा रायगडमध्ये बोलबाला आहे असे माझे गुरुवर्गीय दमदार आमदार महेंद्र गवळी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ट्रेनमध्ये आयोजित केली होती। तर आज खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो की मी एक क्रिकेट प्रेमी आहे। मी दरवर्षी क्रिकेटचे मोठे टुर्नामेंट भरतो। आता 5वं वर्ष आमचं झालं, पण महेश मला गौरव भेटला की दादा आम्हा कलाकारांना पण टेस्ट नाही भेटत। त्यांनी एक शोकांतिका माझ्याजवळ मांडली, बोलले दादा आपण एक कार्यक्रम नियोजित करूया। मी बोललो चल गौरव तू नियोजन कर, कसं काय होतं आपण करूया। आणि हीच संकल्पना मी आमदार साहेबांच्या कानावर टाकली। तर आमदार साहेब बोलले की रुपेश कर तू, मी आहे। पण आज कालच साहेब पुण्याला गेलते काही कामानिमित्त आणि आज त्यांना अर्जंटली साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी गवळी साहेब आणि त्यांचे अजून सहकारी आमदार यांची मिटिंग लागली। ते आले नाही, पण त्यांनी मला फोन करून सांगितलं तर रुपेश काळजी करू नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, मी माझं सहकारी पाठवतो आणि नेहमी दिवसभर मी उभा आहे। तर मी साहेबांचा ऋणी आहे की आज मला वडील नाही, माझे वडील गेले, पक्ष काय आज आहे उद्या नाही आहे, पण आज आमदार आहेत म्हणून ते गवळी साहेब नाही आहे। तर आमदारातला एक देव मी त्यांच्यावरती पाहिला आहे, म्हणून मी गवळी साहेबांना जाम मानतो। आणि खरंच सांगतो की राजकारणामध्ये बरेच नेते भेटतात, बरेच लोक भेटतात, परंतु राजकारणापलीकडं मला जर कोण भेटला असेल तर मी गर्वाने सांगेन की ते गवळी साहेब आहे। म्हणून मी गवळी साहेबांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी खंबीर राहतात। आणि परत मी समस्त प्रेमकरांचे आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने आपण इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच पोलीस प्रशासन त्यांनी आम्हाला एक येऊन इथं शोभा दिली आणि सहकार्य केलं। तसेच माझी टीम जी गौरवची पूर्ण टीम आहे यांनी आपोआप एक 10 ते 15 दिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम सक्सेस केलं। त्यामुळे मी माझ्या वतीने सगळं कलाकारांचे, गौरवच्या टीमचे आणि आलेले सर्व जे कलाकार होते यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।